तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपींचा राळ उडवणाऱ्या सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे अनेक कारनामे समोर येत आहेत। भाजप कार्यकर्ता आणि बीडच्या शिरूरमधील कुख्यात गुंड सतीश भोसलेने दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे या दोघांना काहीच दिवसांपूर्वी जबर मारहाण केली होती। त्यात दिलीप ढाकणेंच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती। लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत त्यांचे 8 ते 10 दात पडलेले होते। महेश ढाकणेंचा पाय फ्रॅक्चर झाला। 2 वर्षांपूर्वी सतीश भोसलेने अशीच अमानुष मारहाण केली होती। त्याचाही व्हिडिओ आता व्हायरल झालाय। या प्रकरणी सतीश भोसले विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। कारवाईसाठी पोलीस पथकही स्थापन करण्यात आले। मात्र अद्यापही सतीश भोसले मोकाट आहे आणि त्याला अटक करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे मोकाट भोसलेच्या मुसक्या कधी आवळणार असा सवाल उपस्थित झालाय। तर गुंड सतीश भोसलेने सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड इथल्या कैलास वाघ नावाच्या व्यक्तीलाही मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। बीडमधील एका शाळेत आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कैलास वाघ यांनी केलाय। पाहूया। आणि मला अजून पण धमक्या देतात, मी तुला गाडीवर उडून टाकीन, तुला जीव मारून टाकीन, हे करीन ते करीन, अजून पण धमक्या त्यांचे चालूच आहे। हे कुणाचे कार्यकर्ते होते? ते कार्यकर्ते म्हणतात ते ज्ञानेश्वर केळकर माझा मालक होता तो। तर मी इथं सिंदखेड राजामध्ये रिपोर्ट पण दिले ना, माझं त्याची वशिबी आहे, तुम्हाला दाखवतो तिथं आलो पोलीस स्टेशनला। त्यांच्यावर मला मी गरीब असल्यामुळे त्यांच्यावर काही कारवाई वगैरे काही झाली नाही। ते तुम्हाला कसं का मारलं त्यांनी? त्यांचं म्हणणं होतं तू कामच का सोडलं, तू कामच का सोडलं म्हणे। आणि डबल माझ्यावर एक खोटा आरोप देऊन सनी जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी रिपोर्ट देऊन टाकला माझ्या नावाचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।